अरे हाय तेजल, कशी आहेस? अरे तुम्हाला अचानक बोलवलं, सरप्राईज आहे का काही? काय झालं? जिजूंचं काय? सगळं संपलंय. काय सांगतेस? म्हणजे अचानक काय? अगं काल तर एंगेजमेंट झाली तुझी. तेच तर, ते लोक पैसे मागतात आहे फक्त. हे बघ काय बोलतोय. पण काय झालं? काय झालं? घाबरू नको. झालं काय? मला सविस्तर सांगणार आहेस का? नाही. ते बघ तिथे इथे बसू आपण या बाकावर आणि तुम्हाला सांग सगळं. पहिले मला सांग बरं काय झालंय, आणि रडू नको. काय आहे ते आपण बघू सगळं. काय झालं? कालच एंगेजमेंट झाली आणि तो आता पण काय म्हणतात, त्याचे घरचे सगळे पैसे मागतात ते फक्त. पण का पैसे मागते? काकांचं आधी काही बोलणं वगैरे झालं होतं का? मला काही डिस्कशन नाहीये. पप्पांना पण बरं वाटत नाही. मी त्यासाठी जॉब सोडला. आता दुसऱ्या महिन्यात लग्न आहे फक्त. ठीक आहे. जॉबचं टेन्शन घेऊ नको. आपण एक काम करू, उद्या आपले सर आहेत ना, त्यांना माहिती आहे ना तुझं परफॉर्मन्स माहिती. अगं तुला माहिती आहे काल आमचं प्रेझेंटेशन होतं तेव्हा मला सर बोललेले वेळी की तेजलला फोन कर, तिची हेल्प घे. जॉब पण सुटला. ऐक तो पण काय बोलतोय. तू वाचलंस का? मी वाचलाय. हे बघ, तो मुलगा चांगलाच नव्हता. ठीक आहे, वाईट मुलगा होता म्हणून सोडून दे. लग्नाचा विचार नाही करू. लग्नाचं पप्पांना पण बरं नाहीये. जॉब मी येते घरी. मी त्याच्यासाठी सगळं सोडलं. हो सगळं माहिती. एक काम कर, मी तुझ्यासोबत घरी येते. आपण काय करू, काकांशी मी बोलते आणि जॉबचं टेन्शन घेऊ नको. अगं तुला आठवतात सर काय बोललेले? सर बोलले होते की तुला कधीही काही हेल्प लागली तर मला कळव, मी तुला परत या कंपनीत चान्स देईल. आठवते तुला? नाही, एक काम कर, मी उद्या जाते, सरांसोबत बोलते, ते तुला परत चांगल्या पॅकेजवर जॉब देतील. अगं तेजल, तू हा विचार कर की तो मुलगा चांगला नव्हता. तुला जर एखादा चांगला मुलगा इथे मिळतो. अच्छा, तुला नाही त्याला तुला विसरा. काय करू? ऐक मला काहीच समजत नाहीये. बघ जरा तू काय ऐक माझं ऐक. मी आता तुझ्यासोबत घरी येते, काकांशी बोलते आणि जॉबचं अजिबात टेन्शन घेऊ नको. ठीक आहे, मी काकांना सांगते, आपण सरांशी बोलू. कालच सर मला बोलले माहिती, आपण भेटायला जाऊ. होऊ शकते तुला सरांसोबत बोलल्यावर फ्रेश वाटेल. ते तर किती चांगलं गाईड करतात माहिती आहे ना तुला. आणि उलट पागल, ते तुला पॅकेजसुद्धा वाढवून देतील. जर तुला सेम सिटीमध्ये सेम कंपनीत चांगला जॉब मिळतो, एखादा चांगला मुलगा मिळेल तर तुला काय प्रॉब्लेम. आणि तुला आठवतं तो सरांचा भाऊ कोणीतरी का त्यांचा भाचा, ते बोलले होते ते स्थळ बघताय त्याच्यासाठी. आपण विचारू ना त्याला, त्यांचं लग्न झालंय, तो मुलगा पण चांगला आहे. बरं, लग्नाच्या गोष्टी सोडा, पण एक काम पण सगळीकडे खराब होईल. नाही होत काही. हे बघ, काहीही खराब झालं नाहीये. कोणापासून कोणाचं नाव खराब नाही होत. तो मुलगा चांगला नव्हता, ती व्यक्ती नव्हती चांगली. ठीक आहे, मी येते तुझ्यासोबत, तू रडू नको. आपण आता काय करू, इथून हे बघ, तू घरी जा आरामात. मी तुझ्यासोबत घरी येते, मी समजवते. ठीक आहे, माझ्यासोबत घरी चल. आपण काय करू, तिथे बघ एक समोर कॉफी शॉप दिसते, आठवते? आपण आपण आपल्या ऑफिसची टीम बघ तिथे जायचं. तुला एक काम कर, माझी मागच्या वेळेसची कॉफीची ट्रीट पेंडिंग होती ना, ती तू मला मागत होती. मी तुला आता कॉफीची ट्रीट देते. तुला काय खायचं आहे ते सांग आणि ट्रीट माझ्याकडून असेल. ओके, घरी जाऊ, मी घरच्यांना समजवते आणि उद्या फ्रेश माइंडने आपण परत भेटतोय. सरांकडे जाऊ किंवा हवं तर मी जाते, तू नको येऊ, तू रेस्ट कर. ठीक आहे, मी सरांशी बोलते आणि जॉबचं अजिबात टेन्शन घेऊ नको आणि त्या मुलाला आधी दिसेल. ओके, हे बघ, तुला हवं तर माझ्याकडे सरांचा मेसेजसुद्धा आहे. हे बघ, सर पण बोलले होते त्यांना भेटायचं तुला. चल, आधी आपण कॉफी शॉपमध्ये जाऊ, जास्त वेळ नको करायला. तुला कुठली कॉफी पाहिजे, काय खायचं ते सांग.